बघत रहा APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक। धर्मगुरू आमदार बाबूसिंग महाराज यांना कॅबिनेट तर रामेश्वर नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे याबाबत सविस्तर असे की महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 2024 नुकतीच संपन्न झाली। या निवडणुकीत राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने महायुतीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला होता। फक्त पाठिंबाच नाही तर प्रत्येक तांडा वाडी वस्तीवर जाऊन समाजातील शेवटच्या व्यक्तींपर्यंत महायुतीला निवडून आणण्यासाठी आणि मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते। कारण की या महायुतीच्या सरकारने बंजारा समाजासाठी आतापर्यंत कुणीही एवढे काम केले नाही, ते काम या सरकारने केले। त्यामुळे भारतातील बंजारा समाजाची सर्वात मोठी संघटना म्हणून ओळख असलेल्या संघटनेचे संस्थापक धर्मनेता किसनभाऊ राठोड, महासचिव पंडित भाऊ राठोड, राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलास राठोड, प्रदेशाध्यक्ष जयकुमारजी राठोड, प्रदेश उपाध्यक्ष प्रेमसिंग राठोड तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले। त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात महायुतीला भरघोस यश मिळवता आले। त्यामुळे संघटनेच्या वतीने आदरणीय फडणवीस साहेबांना धर्मगुरू आमदार बाबूसिंग महाराज यांना कॅबिनेट तर रामेश्वर नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे आणि अशा काही प्रमुख मागण्यांचे पत्र देण्यात येणार आहे। APN न्यूज साठी अर्जुन पवार नूसावत, छत्रपती संभाजीनगर। नमस्कार, जय शिवलाल। मी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जयकुमार राठोड। आताच 2024चे जे इलेक्शन आताच पार पडले आहे, ह्या इलेक्शनमध्ये खरं म्हणजे ह्या इलेक्शनमध्ये जास्त जर कोणी जास्त उत्साहात असेल तर हे माझा बंजारा समाज होता। ह्या बंजारा समाजाने याच्या मागे ज्या महायुतीने बंजारा समाजासाठी जे काम केलेले होते हे लक्षात ठेवून सर्व बंजारा समाजांना मतदान केलेलं आहे। देशामधील बंजारा समाजाची सर्वात मोठी संघटना राष्ट्रीय बंजारा परिषद, त्या राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष किसनभाऊ राठोड जे आज देशामध्ये धर्मनेता म्हणून त्यांना आपण जे मानतो त्यांचं कारण असं आहे, खरंच आज महायुतीला जे यश आलेलं आहे त्या यश येण्याच्या मागे धर्मनेता किसनभाऊ राठोड यांचा फार मोठा सहभाग आहे। त्यांच्या आदेशावरूनच राष्ट्रीय बंजारा परिषद काम केलेलं आहे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासभाऊ राठोड व आमचे राष्ट्रीय महासचिव पंडित भाऊ राठोड यांचं ह्या महायुतीला निवडून आणण्याचं फार मोठं सहभाग आहे। त्यांनी फार मोठं मेहनत घेऊन आणि आम्हाला यांच्या आदेशावरून आम्ही जे काम केलेलं आहे यांच्या आदेशावरून केलेलं आहे, तर यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो। मी स्वतः महायुतीला संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाठिंबा दिला, काही उमेदवारांना मदत केली आणि खरं महायुतीला निवडून देण्याचं कारण असे आहे, जे बंजारा समाजाची काशी आहे त्या काशीला यांनी 700 कोटी रुपये दिलेले। ज्या औरादेवीला खरं म्हणजे तिथं कसलं विकास नव्हता पहिले, ज्यावेळेस पासून महायुती स्थापन झाली, ज्यावेळेस महायुती निवडून आलेली आहे तेव्हापासून बंजारा समाजाची काशीला विकास होत आहे। दुसरी गोष्ट, बंजारा समाजासाठी वनाटीची स्थापना केली। वनाटीची स्थापना म्हणजे खरं म्हणजे बंजारा समाजाचे जे मुलं आहेत, जे शिकणारे मुलं आहेत, त्यांना शिक्षणासाठी त्यांना राहायला सोयी हॉस्टेल अशी याच्यातून सुविधा होणार आहे। याच्यानंतर संत सेवालाल महाराज जी योजना आली, त्या संत सेवालाल महाराज योजनेमध्ये हजारो कार्यकर्ते जोडले गेले। बंजारा समाजाचे हजारो कार्यकर्ते जोडल्या गेल्यामुळे सर्व बंजारा समाज एकजूट झाला आणि महायुतीला निवडून आणण्याचं काम केलेलं आहे। त्याच्यामध्ये बंजारा समाजासाठी संत सेवालाल योजनेमध्ये 500 कोटी रुपयांनी लगेच टाकण्यात आले आणि बंजारा समाजाच्या तांड्या तांड्यामध्ये विकास झाला। त्याच्यानंतर
धर्मगुरू बाबूसिंग महाराज जे आमचे धर्मगुरू होते यांना यांना विधान परिषद घेऊन त्यांना मान दिलं आणि समाजाचा धर्मगुरूंना आमदार केल्याबद्दल सर्व समाज ह्या कारणामुळे महायुतीला भरघोस मतदान करून निवडून दिलेलं आहे. आणि मला देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढं सांगायचं आहे, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, बंजारा समाजाने तुमच्यासाठी खरं म्हणजे याच्या अगोदर महायुतीला एवढं बंजारा समाज एवढं जुडलेला नव्हता, पण आज 100% बंजारा समाज महायुतीसोबत जुडलेला आहे आणि मतदान करून केलेलं आहे. आता खरं म्हणजे बंजारा समाजाला महायुतीने विसरलं नाही पाहिजे. त्यांचे जे काम सध्या जे चालू आहे ते पूर्ण काम करायला पाहिजे आणि बंजारा समाज आणखीन जास्त बंजारा समाजाचा कसा विकास होईल हे त्यांनी बघायला पाहिजे. आणि आणखीन माझी एक मागणी अशी राहील, ज्या बंजारा समाजाला समाजामध्ये जे बंजारा समाजाचे दूत म्हणून जे काम करतात, आरोग्य दूत म्हणतो आपण त्यांना, रामेश्वर नाईक. खरं म्हणजे रामेश्वर नाईक नाही, हे तांडा समृद्धी योजनेमध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे. त्यांनी बंजारा समाजाच्या प्रत्येक संघटनांना, प्रत्येक समाजाच्या मेन लोकांना त्यांनी जोडले गेलेले आहे. जोडल्यानंतर त्यांनी या समाजासाठी जे काम केलेलं आहे. माझी अशी मागणी आहे, राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझी अशी मागणी आहे की रामेश्वर नाईक यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात यावे, अशी माझी त्यांना विनंती आहे. त्याच्यानंतर धर्मगुरू बाबूसिंग महाराज हे आता नुकतेच त्यांना विधान परिषद घेतलेलं आहे, आमदार बनवले आहे, त्यांना बी मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे असं मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो. आणि समाजाचे जे समाजाने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, जे समाजाचे काही काम तुम्ही शब्द दिलेले आहात हे शब्द तुम्ही पार पाडताल असा मला विश्वास आहे. एवढं मी त्यांना सांगू इच्छितो. आणि पुढच्या येणाऱ्या काळासाठी मुख्यमंत्री म्हणून त्यांना मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय शिवराय. APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.